गाळवा संदर्भामधील आरोपानंतर आता योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली। शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण करण्यात आली आहे। चुकीचं काही केलं नाही तर घाबरू नका, टीकांना जशास तसा उत्तर द्या, असं शिंदेने योगेश कदम यांना म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं। सचिन घावळला बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस केल्याच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली आहे। योगेश कदमांनी मुक्तागिरी निवासस्थानी जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीत शिंदेंनी योगेश कदमांना अभय दिलाय। चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, असं शिंदे योगेश कदमांना म्हणाले। सचिन घावळ शस्त्र परवाना प्रकरणात पोलीस आयुक्तांना नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते, असं शिंदेंनी कदमांना सांगितलं। विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, अशा सूचनाही शिंदेंनी योगेश कदमांना दिल्या आहेत। दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो असल्याचं म्हटलंय। कोणताही गटातटातला नेता असेल तरी नियमानुसार कारवाई व्हावी, असं अजितदादा म्हणाले। कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता असलं काही बघू नका। जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही। कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही। मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली। या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील, त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी। कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीसाठी बंदुकीच्या परवान्याची शिफारस केली नव्हती, असं योगेश कदमांनी म्हटलंय। तर या प्रकरणात आपल्याकडे कोणतीही शिफारस आली नसल्याचं पुणे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे। यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता। मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता, म्हणून त्यांना ना देण्याची निर्णय इथून या कार्यालयातून घेण्यात आली होती आणि म्हणून आम्ही सांगतो की स्थिती अशा आहे की त्यांच्याकडे सध्या लायसेन्स नाही आहे। मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे। दरम्यान विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या सांगण्यावरून योगेश कदम यांनी शिफारस केली असावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। तर उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी शिफारस केली होती, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे। ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। असनावरती बसली उच्च असनावर बसलेली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं। अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला। योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे, विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती, अशा व्यक्तीने योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली। सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे। मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे। त्यांचा प्रचार सुद्धा निलेश गायवळनी तिथं केलेला आहे। मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं, तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे। तुमची हिंमत आहे का सांगा योगेश कदमचा राजीनामा घ्यायची? तुम्ही योगेश कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवली नाही का? आणि ठेवली नसेल आणि योगेश कदमचा स्वतःचा निर्णय असेल तर योगेश कदमांनी राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे त्याचा। असं कोण माणूस आहे? रामदास कदमांनी तरी स्पष्ट करावं किंवा देखाव भाऊंनी तरी आम्हाला सांगावं, काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे।